मुंबई में आयोजित महारक्तदान शिविर को लेकर उदय सामंत ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि एकनाथ शिंदे के नेतृत्व में शिवसेना हमेशा 80% समाजकरण और 20% राजनीतिक के सिद्धांत पर काम करती है और यह रक्तदान शिविर उस सामाजिक कार्य का एक हिस्सा है। आइए जानते हैं उदय सामंत इनका आगे का विस्तृत बयान। महारक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे एक फार मोठी पार्श्वभूमी आहे। ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजनं असं जाहीर केलं की रक्तदान कोणीतरी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवसेना नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करते। त्याचाच एक भाग म्हणून महारक्तदान शिबिर हे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलं होतं। परंतु सिव्हिल हॉस्पिटलनं आम्हाला अशी सूचना केलेली आहे की यावेळी फक्त आम्ही 250 बॉटल घेतो आणि जी काय हजारभर बॉटलची नोंद झालेली आहे किंवा होणार आहे ते आम्ही टप्प्याटप्प्यानं रक्तदान करू। परंतु पुन्हा एकदा शिवसेनेनं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की आरोग्याच्या सुविधा असतील किंवा जनसामान्यांच्या अडचणी असतील त्याच्यासाठी शिवसेना ही धावून जाते आणि त्याचं आज प्रतिबिंब या संपूर्ण रत्नागिरीमध्ये उमटताना आपल्याला दिसतं। सर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काही तरी पाहायला मिळते, कारण आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याची देखील चर्चा सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। कसं पाहता एकंदरीत या राजकीय घडामोडी? त्यांच्या पक्षामध्ये आम्हाला डोकावण्याची काय गरज आहे? आम्ही त्यांच्या पक्षामध्ये डोकवत नाही। रोज सकाळी उठून त्यांनी आमच्या पक्षामध्ये डोकावू नये, तर आमचं व्यवस्थित चाललं आहे। त्याची प्रचिती ही आहे की ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं आम्ही जिंकलो, पंचायत समितीच्या निवडणुका जिंकलो, नगरपालिकेच्या निवडणुका जिंकलो आणि शिवसेना ही फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही, ती समाजकारण पण करते। हे तुम्हाला ह्या सगळ्या माहोलवरून आज बघायला मिळालं असेल। तर याला धरून म्हटलं जर आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं तर फार मोठा फरक पडेल कशात? संघटनेमध्ये त्यांच्या संघटनेत फरक पडायचा आणि नाही पडायचा आमचा कुठं संबंध आला, पण आमच्यावर काही फरक पडत नाही।